तुम्ही सुद्धा या वाटाण्याच्या सीझनमध्ये वाटाण्याचे भरपूर पदार्थ खाऊन कंटाळा असाल, बोर झाला असाल, तर ही एकदा रेसिपी ट्राय करा. नक्कीच तुम्हाला आवडेल. घरातले सुद्धा म्हणतील परत कधी एकदा बनवतेस. तर बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि युनिक रेसिपी आहे. त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. तर इथे पहा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, वाटाणे घ्यायचे. तर वाटाणे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. घेताना अर्धी वाटीच वाटाणे घ्यायचे, 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्या, एक मिरची घालायची, त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची भरपूर सारी, 1 चम्मच इतके जिरे घालायचे आणि पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं. जास्त सुद्धा जाडसर ठेवायचं नाही. वाटण तयार करून घेतलं, साईडला ठेवून दिलं. नंतर एक कांदा घ्यायचा. कांद्याचं बघा या पद्धतीनं उभे लांब कट करून घ्यायचा कांदा. नंतर खोबरे सुद्धा उभं लांब कट करून घ्यायचं. तर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्या तेलावरतीच आपल्याला हे सर्व खोबरं आणि कांदा परतवून घ्यायचं आहे. फ्राय झाला की काढून घ्यायचा. थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. पाणी घालून छान वाटण तयार करून घ्यायचं. स्मूथ पेस्ट बनवायची. बाजूला ठेवून दिली. त्याच तव्यामध्ये पहा, आपल्याला वाटण जे बनवलं होतं वाटाण्याचं ते घालून घेतलं. छान परतून झालं की त्याच्यानंतर अगदी कच्चापणा त्याचा दूर झाला की त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. पाण्याला छान उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं. बेसनपीठ अर्धी वाटीच घालायचं. छान अगदी पिठलं ज्या पद्धतीनं गाठी गुठळ्या मोडून व्यवस्थित पिठलं बनवून घेतो त्या पद्धतीनं पिठलं बनवून घ्यायचं हे. आणि पहा, आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायचे. त्याच्यानंतर पहा, गरम गरम मिश्रण आपल्याला ताटाला तेल लावून त्याच्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचं. या पद्धतीनं वड्या कट करून घ्यायच्या. थंड झाल्यानंतरच वड्या कट करून घ्यायच्या. त्याच्यानंतर पहा, इथे पुढे आपल्याला तव्यामध्ये त्याच थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व वड्या एकसारख्या अशा मध्यम आचेवरती आपल्याला फ्राय करून घ्यायच्या. तर पाहू शकतात इथे अशा पद्धतीनं आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित अशा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. त्या सर्व काढून घ्यायच्या. त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. त्याच्यानंतर जिरं, मोहरी, हळद, त्याच्यानंतर थोडीसं धना पावडर घालायची. कांदा लसूण मसाला घालायचा 1 ते 1.5 चम्मच. त्याच्यानंतर आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते घालून घ्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. छान असा मसाल्यांचा कच्चापणा दूर होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं, ते त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं ते म्हणजे गरम मसाला. ज्या वड्या कट करून फ्राय करून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं. गरम मसाला घातलेलाच आहे. कोथिंबीर घातली आणि मस्त अशी एक झाकण ठेवून वाफ काढून घेतली. तर इथे आपला हा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही कधीही वाटाण्याची भाजी बनवली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त अशी इथे डिशमध्ये काढून घेतली, वरतून कोथिंबीर घातली. अशी ही आपली मस्त तयार झालेली आहे भाजी. ही तुम्ही अगदी चपातीसोबत खावा, भाकरीसोबत खावा किंवा भातासोबत खावा, एकच नंबर लागते. ज्याला कोणाला करून खाऊ घालाल ते तुमचं नक्की कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत, एवढी जबराट लागते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा आणि जास्तीत जास्त आपली ही रेसिपी शेअर करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला मात्र नक्की फॉलो करा.